पश्चिम बंगालची निवडणूक आणि हिंसाचार. 5 वर्षांपूर्वी जेव्हा बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा प्रचंड हिंसाचार झाला होता. त्यावेळी तब्बल 8 टप्प्यांमध्ये झालेली निवडणूक हिंसाचाराच्या अनेक घटनांनी गाजली होती. परिस्थिती एवढी बिघडलेली की चौथा टप्पा येईपर्यंत CISF जवानांना मतदान केंद्रावर बोलवावं लागलं. आता बंगालमध्ये पुन्हा विधानसभेची निवडणूक होतीये. यावेळची निवडणूक 2 टप्प्यात होतीये. गुरुवारी 23 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान होतं. मतदान बंपर झालं, पण सोबतच मोठ्या प्रमाणात हिंसाचारही झाला. एका घटनेत भाजप उमेदवाराच्या कारवर हल्ला झाला, तर दुसऱ्या घटनेत भाजप उमेदवाराला पळवून पळवून मारण्यात आलं. मतदानादरम्यान तृणमूलचे कार्यकर्ते आणि हुमायून कबीर यांचे समर्थक सुद्धा आमने सामने आले. काही ठिकाणी EVM मध्ये बिघाड झाल्याच्या घटनाही समोर आल्या. त्यामुळे आता बंगालची निवडणूक मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीसोबतच हिंसाचाराच्या घटनांनी देखील चर्चेत आली आहे. बंगालमध्ये आज दिवसभर काय घडलं, मतदानादरम्यान कुठे कुठे किती हिंसाचार झाला, मतदानाचा टक्का नेमका कितीने वाढला, या वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. पश्चिम बंगाल विधानसभेत एकूण 294 जागा आहेत. पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांच्या 152 जागांवर मतदान झालं. हे जिल्हे बंगालच्या उत्तर आणि पश्चिम भागात आहेत. या भागांमध्ये तुलनेनं भाजपचा प्रभाव चांगला आहे. 2021च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने या 152 पैकी 92 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला 59 जागा मिळाल्या होत्या. गेल्या वेळी संपूर्ण बंगालमध्ये भाजपनं 77 जागा जिंकल्या. याचाच अर्थ भाजपने जिंकलेल्या एकूण जागांपैकी 76% जागा याच भागातून आल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यात बंगालच्या ज्या भागात मतदान होणार आहे तो भाग बांगलादेशच्या सीमेला लागून आहे. त्या भागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे तिथे तृणमूलची ताकद मोठी मानली जाते. त्यामुळे आता यावेळी पहिल्या टप्प्यातलं मतदान भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. हा व्हिडिओ शूट करेपर्यंत हातात आलेल्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये तब्बल 91.35% मतदान झाले. दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात सर्वाधिक 93.12% मतदान झालं. कुचबिहार जिल्ह्यात 92.7%, तर मुर्शिदाबाद जिल्ह्यात 91.36% मतदान झालं. मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदार रांगेत उभे होते. त्यामुळे ही टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत राज्यभरात 83.17% मतदान झालं होतं, तर त्याआधी म्हणजे 2016च्या निवडणुकीत 82.66% मतदान झालं होतं. याचाच अर्थ यावेळी रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेलं आहे. ही निवडणूक मतदानाआधी झालेल्या SIR मोहिमेमुळे गाजली होती. या मोहिमेअंतर्गत राज्यातले तब्बल 90 ते 91 लाख मतदार मतदान यादीतून वगळण्यात आलेत. बंगालच्या एकूण मतदारांचा विचार केला तर हा आकडा 12% आसपास आहे. आता राज्यात SIR मोहिमेमुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याची शक्यता व्यक्त केली जाते. मतदानाची आकडेवारी समोर आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेनं SIR विरोधात मतदान केल्याचं म्हणलंय. आता बंपर मतदानासोबतच बंगालमध्ये प्रचंड हिंसाचारही झाला. काही ठिकाणी EVM मध्ये बिघाड झाल्याच्या घटनाही घडल्या, ज्याचा परिणाम मतदानावर झाला. आता या हिंसाचाराच्या घटना नेमक्या आहेत काय, तर बंगालमध्ये पहिली हिंसाचाराची घटना सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. मुर्शिदाबाद इथं तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मुस्लिम नेते हुमायून कबीर यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. या भागात मतदानाच्या 1 दिवस आधी देशी बॉम्ब फेकण्याची घटना घडली होती. त्यामुळे हुमायून कबीर हे मतदानाच्या दिवशी तिथं दौरा करायला आले. त्यावेळी हिंसाचाराची घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आलाय. व्हिडिओमध्ये हुमायून कबीर आणि तृणमूलचे कार्यकर्ते एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. दरम्यान तिथे सुरक्षा कर्मचारी आले आणि त्यांनी हुमायून कबीर आणि TMCच्या कार्यकर्त्यांना मागे हटवलं. निवडणूक आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अहवाल मागवलाय. हुमायून कबीर हे आधी तृणमूल काँग्रेसमध्येच होते, मात्र गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी बंगालमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी केली, ज्यानंतर तृणमूलने त्यांना पक्षातून काढून टाकलं. त्यानंतर कबीर यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. सुरुवातीला त्यांच्या पक्षानं असदुद्दीन ओवैसी यांच्या MIMशी युती जाहीर केली, पण नंतर ही युती तुटली. आता कबीर ही निवडणूक स्वबळावरच लढत आहेत. हिंसाचाराची दुसरी घटना सिलिगुडी इथं घडली. तिथं मतदान केंद्राबाहेर तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यानंतर ठिकठिकाणी हिंसाचाराच्या अनेक घटना समोर यायला लागल्या. दुपारी 12 वाजताच्या सुमारास दक्षिण दिनाजपूरच्या कुमारगंज इथे एक मोठी घटना घडली. तिथं भाजपचे उमेदवार शुभेंदू सरकार यांच्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप होतोय. बातम्यांनुसार शुभेंदू यांना एका मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असल्याची माहिती मिळाली.
त्याबाबत जाणून घेण्यासाठी ते मतदान केंद्रावर गेले, पण बूथ एजंट्सनं त्यांना केंद्रात प्रवेश नाकारला. या दरम्यान तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. त्यांनी शुभेंदू यांना मतदान केंद्राबाहेर हुसकावलं, पण एवढ्यावर न थांबता त्यांना पळवून पळवून मारहाण केली. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी शुभेंदू यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनाही धक्काबुक्की केल्याचे आरोप आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार शुभेंदू सरकार आणि त्यांचे सुरक्षा रक्षक एका शेतातून जीव वाचवून पळून गेले. त्यावेळी टीएमसीचे कार्यकर्ते त्यांचा पाठलाग करत होते, असाही आरोप होतोय. या घटनेचे काही व्हिडिओ सुद्धा समोर आलेत. निवडणूक आयोगानं व्हिडिओजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिलेत. सोबतच या प्रकरणाचा अहवाल सुद्धा मागवलाय. शुभेंदू सरकार यांनी असा दावा केलाय की त्यांना या मारहाणीत दुखापत झाली असून टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. याबाबत बोलताना ते म्हणाले, ममता बॅनर्जींनी ही निवडणूक आधीच गमावली आहे. या भागातल्या 4ही जागा तृणमूल काँग्रेस गमावत आहे. त्यामुळे भीतीपोटी त्यांनी आमच्यावर हा हल्ला केला. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हिंसाचाराची आणखी एक घटना घडली. आसनसोल दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार आणि या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार असलेल्या अग्निमित्रा पॉल यांच्या गाडीवर हल्ला झाला. बनपूरच्या रहमतनगर भागात हा हल्ला झाल्याची माहिती समोर येते. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या मागची काच फुटली. घटनेच्या वेळी पॉल या गाडीतच बसलेल्या. या घटनेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, आमची गाडी पुढे जात होती तेव्हा एक मोठा दगड गाडीच्या मागच्या काचेवर येऊन आदळला आणि काच फुटली. जर कोणी आमच्यावर मागून हल्ला करत असेल तर आम्ही काय करू शकतो? अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. हे कोण करत आहे, का करत आहे, हे सगळ्यांना समजलेलं आहे. या प्रकरणी अग्निमित्रा यांनी हिरापूर पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल केली आहे. हिंसाचाराच्या घटनांसोबतच अनेक ठिकाणी ईव्हीएम खराब झाल्याच्या बातम्या आल्यात. पश्चिम बर्धमान जिल्ह्यातल्या कुल्टी विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र क्रमांक 245 इथे ईव्हीएम मध्ये बिघाड झाला. यामुळे मतदानाची प्रक्रिया तब्बल 2 तास थांबली. त्यानंतर स्थानिक भाजप नेते डॉक्टर अजय कुमार पोद्दार यांनी या मतदान केंद्राला भेट दिली. बीरभूम जिल्ह्यातल्या बोधपूर गावात सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला झाल्याचा आरोप केला जातोय. इथल्या स्थानिक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड झाला, ज्यानंतर पोलीस आणि मतदारांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी सीआरपीएफच्या जवानांवर दगडफेक केली, तसंच पोलिसांच्या वाहनांची तोडफोडही केली. या घटनेत सीआरपीएफचे अनेक जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मालदामध्येही एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड झाला, ज्यानंतर स्थानिक लोकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना घेराव घालत मोठा गोंधळ घातला. निवडणूक अधिकारी तिथं पोहोचायला उशीर झाल्यामुळे मतदार संतापले होते. काही मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यालाच धक्काबुक्की केल्याचंही समोर आले. जामुडिया विधानसभा मतदारसंघात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका गाडीत ईव्हीएम सापडल्याचा आरोप झाला. यामुळे वातावरण चांगलंच गरम झालं होतं. या गाडीमध्ये अनेक रिझर्व्ह ईव्हीएम मशीन्स ठेवल्या गेल्या होत्या असं आता सांगितलं जातंय. थोडक्यात काय, पश्चिम बंगालचं पहिल्या टप्प्यातलं मतदान पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटनांनीच गाजलंय. अनेक ठिकाणी तृणमूल आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं परिस्थिती तणावपूर्ण बनली. अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघडण्याच्या घटनाही उघडकीस आल्या. त्यातच तब्बल 91% आसपास मतदान झाल्यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार असं बोललं जातंय. बंगालमधली मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. हेलिकॉप्टरमधून शूट केलेल्या व्हिडिओमध्ये आकाशात सूर्य मावळताना दिसतोय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अमित शहा यांनी लिहिलंय, तृणमूलच्या भ्रष्टाचाराचा आणि गुंडाराजचा सूर्य आता मावळला आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानात नेमकं काय होतं, मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा नेमका कुणाला होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानावेळी हा हिंसाचार रोखण्यात प्रशासनाला यश येईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.